योगिता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमची निशाणी मशाल 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 ठेवा, मशाल निशाणी लक्षात ठेवा, मशाल लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, मशाल ठेवा, विसरू नका मशालांना सांगायचं मशाणी मशाल मशाल मशाल। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव हात नाही काय तू आई बाजूला सॅन फ्रान्सिस शाळेच्या हात नाही इकडे जवळ घे। त्यांना सांगा ना म्हणजे ते सकाळी गेले आणि मागची ते आगे बाहेर आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि मुंबईमध्ये आमचं सरकार येणार याची पूर्णपणे 100% आम्हाला आता शाश्वती झालेली आहे। काम कुठलं करणार आहात आणि बिलकुल आल्यानंतर काम कुठलं आहे तुमचं लक्षात करणार या मॉडेल फिरायला? सगळंच स्वच्छता जे गरजेचं आहे कुरारच्या विकासासाठी ती सगळी कामं आम्ही करणार। काय तुम्हाला कसं आव्हान काय करणार भेटताय तुम्ही तर तुम्हाला लोकांकडून एकदम चांगला आहे। त्यांची सगळ्यांची अपेक्षा आमच्याकडून आहेत आता आणि ते अपेक्षा पूर्ण करणं हेच आमचं काम आहे। त्या समस्या स्वच्छता रस्ते ह्या सगळ्याच कुरारचं ट्रॅफिक ह्या सगळ्यावरतीच काम करायचं आहे। विरोधी पण येणार तर तुम्ही जसं मेसेज दिला जेव्हा कामं करणार तेव्हा त्यांना त्यांचा मेसेज पोहोचणार। सर तुम्ही प्रचार काय करणार? कसं आहे की ह्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहेत ते सगळी मेहनत करतायत, महाराष्ट्र सैनिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे सर्व मेहनत करतायत। निवडणूक असल्यानंतर सोपी समजायची नाही, सोपी घ्यायची नाही, पण आमच्याकडे सगळ्यात मोठी शिदोरी ही आहे की गेल्या 9 वर्ष म्हणजे 2017ला भाजपच्या नगरसेविका इथून निवडून आल्या प्रतिभा शिंदे, त्यांनी जे केलेलं काम आहे ते लोकांनी पाहिलं की 9 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं एकही काम झालेलं नाहीये। तुम्ही गल्ली आता फिरताना आमच्यासोबत पाहाल की गल्ली नाही झाली, गटार नाही झालेलं आहे, शौचालयाची कामं नाही झाली, ट्रॅफिकची समस्या नाही सुटली, एक ना अशी अनेक कामं आहेत। आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर 9 वर्षामध्ये नागरिकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवलेला नाहीये, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये चीड आहे आणि त्या चीडचं रूपांतर हे मशालचं बटन दाबून लोक करणार। सगळ्यात महत्वाची भूमिका आमची अशी आहे, कुरार वासियांसाठी सगळ्यात मोठा त्रास जो आहे तो ट्रॅफिकचा त्रास आहे। ह्या ट्रॅफिकच्या त्रासमधून जे ट्रॅफिक होतं कुरारमध्ये त्याच्यामधनं आम्हाला मुंबई कुरारमधल्या नागरिकांना हे द्यायचंय, मोकळीक द्यायची आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे पाण्याची समस्या असेल, नंतर आमच्याकडे 37 प्रभागामध्ये रिझर्वेशन्सचे अनेक असे प्लॉट्स आहेत की ज्याच्यामध्ये गार्डन तयार होऊ शकतं, एखादी शाळा तयार होऊ शकते, हॉस्पिटल तयार होऊ शकतं। ह्या गोष्टींच्या मागे आम्ही आरोग्य, स्वच्छता आणि पाणी या गोष्टींवर आमचा फार महत्वाचा फोकस असणार।